नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत आणि निलंगा विधानसभा मतदारसंघही याला अपवाद राहिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज आपण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागलेले आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये पण इच्छुकांची फारच भाऊ गर्दी आहे. तर माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे, तुम्हाला आमदारकीचे डोहाळे लागलेत का? जय महाराष्ट्र. प्रथमतः आपण निलंगा शिवसेनेची दखल घेतलात, त्यामुळं मी सर्वतः शिवसेनेच्या वतीनं आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण आत्ताच प्रश्न केल्याप्रमाणे शिवसेनेचे डोहाळे लागलेत का हा प्रश्न जेव्हा तुम्ही मांडत आहात, या प्रश्नाचं उत्तर असं आहे, प्रत्येक माणसांच्या अपेक्षा असतात. प्रत्येकाची मोठी स्वप्न असणं काही गैर नाही. परंतु या निलंगा विधानसभेमध्ये शिवसेनेकडे अनेक सक्षम चेहरे आहेत आणि असे चेहरे असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा आमदार होण्याचं स्वप्न पाहणं सुद्धा गैर नाही. परंतु आज माझी तेवढी तयारी नाही आणि विधानसभा आमदारकीपर्यंत जाण्यासाठी आमच्या पक्ष नेतृत्वाने जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणून शिवसेनेचा भगवा या विधानसभेवर भगवा फडकवण्याची जबाबदारी मात्र नक्की खांद्यावर घेण्याची माझी तयारी आहे. निलंगा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे, एक अत्यंत राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा प्रकारचा मतदारसंघ म्हणून मराठवाड्यामध्ये ओळखला जातो. आणि सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुकांची आपल्याला भाऊगर्दी पाहायला मिळते. तर याकडे आपण कसे पाहता? आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटणं काही गैर नाही. मी अगोदरच्या प्रश्नामध्ये म्हटल्याप्रमाणे स्वप्न पाहता येते, पण स्वप्न पाहत असताना ज्या व्यक्तीकडे विकासाची दृष्टी आहे अशा व्यक्तीलाच हा निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनता नक्कीच या ठिकाणी त्याच उमेदवाराला कौल देईल आणि सक्षम असा उमेदवार यावेळेस निलंगा विधानसभेमध्ये निवडून जाईल. आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे? शिवसेना मोठ्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने या मतदारसंघामध्ये भूत यंत्रणा असेल, संघटन बांधणी असेल, शाखा असतील, मोठ्या प्रमाणात बांधणी झालेली आहे. आणि या बांधणीच्या जोरावर शिवसेना सुद्धा या मतदारसंघामध्ये तयारी करून या ठिकाणी विधानसभेमध्ये पक्षप्रमुख सांगतील त्या उमेदवाराच्या मागं खंबीरपणे आपली ताकद लावण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. याचबरोबर शिवसेनेमध्ये जो कोणी महाविकास आघाडी असल्या कारणानं महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना महाविकास आघाडीचा जरी निर्णय झाला, जो कोणी उमेदवार येईल त्याच्या पाठीमागं खंबीरपणे शिवसेना राहील. निलंगा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आताच आपण म्हणलात की शिवसेनेने फारच मोठा अशा प्रकारचं संघटन या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. परंतु आपण जर समजा इतर जे काही पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी म्हणा, काँग्रेस म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, या पक्षांच्या तुलनेमध्ये शिवसेना कमजोर आहे असं बोललं जातं. याकडे कसे पाहता? शिवसेना कमजोर झालेली नाही सर. या ठिकाणी सत्ता केंद्र ज्यांच्याकडे आहेत त्यांची ताकद पाहिली जाते, त्यांच्याकडे लक्ष दिलं जाते. शिवसेनेकडे सत्ता केंद्र नसल्या कारणानं शिवसेना कमजोर वाटते. 2004च्या आणि 2009 पर्यंत 5-9 या काळामध्ये शिवसेना सक्षमपणे हा मतदारसंघ आपली बांधणी ठेवून या मतदारसंघात शिवसेना लढलेली आहे. 20,000 25,000 मतं सुनील माने सारखे उमेदवार असतील, देवीदासराव सूर्यवंशी सारखे उमेदवार असेल, चंचलाताई सूर्यवंशी सारखे उमेदवार असतील, यांनी या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एक झंझावात निर्माण केला होता. यानंतर या ठिकाणची युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेल्या कारणानं शिवसेना हा बॅकफुटला गेलाय की काय असा एक भ्रम निर्माण झालेला आहे. पण योग्य वेळी जर शिवसेनेला संधी मिळालीच तर नक्कीच शिवसेना पुन्हा आपली ताकद या मतदारसंघामध्ये दाखवून देईल, यात शंका नाही. आपण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहात.
आणि यापूर्वी पण आपण शिवसेनेचे उज्ज्वला प्रमुख होतात, परंतु 2-3 महिन्यापूर्वी आपण ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये गेलात, परत आणखी शिंदे गटातून ठाकरे गटात आलात. हा जो काही प्रवास आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? जय महाराष्ट्र. या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतंय, मधला काळ हा जिल्हा प्रमुख शिवाजीरावजी माने साहेब यांना जिल्हा प्रमुख शिवसेनेनं केलं होतं आणि त्यांचा एक झंझावाती कार्यक्रम या ठिकाणी चालू होता. हा दौरा चालू असताना हा कार्यक्रम चालू अचानकपणे त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून कमी केलं आणि हा कुठंतरी मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्यासारखं वाटलं. म्हणून आम्ही शिंदे गटाची निवड केली खरी, पण माझा अंतरात्मा त्याला साथ देऊ शकला नाही, त्याच्या सोबत राहण्याची माझी मानसिकता तयार करू शकला नाही. यामुळं माझी जी बांधणी आहे, माझी जी संघटनेमध्ये निर्मिती झालेली आहे, शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारसरणीने यांच्या मुशीमध्ये तयार झालेला मी कार्यकर्ता असल्या कारणानं मी दुसरीकडे रमणं शक्य नाही असं वाटलं आणि माझ्या अंतरात्म्याच्या विचारानुसार माझा एक मन मला खात असत होतं. मी मनातून खचून जात होतो. म्हणून मला माझं स्वघरी जावं आणि पुन्हा उद्धव साहेबांना संकटाच्या काळात सोडणं बरोबर नाही, संघटनेला सोडणं बरोबर नाही, या विचारानं पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी, निलंगा तालुक्यात शिवसेना बळकट करण्यासाठी मी पुन्हा स्वघरी परतलो. माझा असा दुजाभाव काहीच नव्हता. मी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आहे आणि मला शिवसेनेचे नूतन जिल्हा प्रमुख दिनकररावजी माने साहेब यांनी सुद्धा तुम्ही परत या आणि हे कामाला सुरुवात करा असा आदेश दिल्या कारणानं मी पुन्हा कामाला जोमाने सुरुवात केलेली आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातून आता आपल्या पक्षाकडून आमदारकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत? कारण आताच म्हणला तर आपण की इच्छुकांची यादी मोठी आहे, काय सांगा? शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख अविनाशदादा रेशमे यांचे वडील, ज्यांना की तालुका बरणे या पंचक्रोशीमध्ये महाराज म्हणून ओळखलं जातं, ते असे लिम्मन महाराज रेशमे, ज्यांचं की सामाजिक कार्यामध्ये एक चांगला हातखंड आहे, त्यांचं एक नावलौकिक झालेलं आहे, असे लिम्मन महाराज रेशमे सुद्धा आम्ही शिवसेनेची विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. या अगोदरही त्यांनी एक निवडणूक विधानसभेची लढवलेली आहे आणि एक चांगलं मताधिक्य त्यांनी मिळवलेलं होतं. याचबरोबर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आमच्या रणरागिणी म्हणून ज्यांना निलंगा विधानसभेमध्ये ओळखलं जातं अशा डॉक्टर शोभाताई बेंजरगे या सुद्धा यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये सक्षमपणे विधानसभा लढवू शकतात. याचबरोबर आणखी काही नवीन चेहऱ्याची सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा आहे. पण असं आहे की शिवसेनेला हा मतदारसंघ जर सोडवून घेतला तर नामांकित लोक सुद्धा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण अगोदर त्यांची मानसिकता अशी आहे, शिवसेनेला मतदारसंघच सुटलेला नाही, यामुळं असे लोक शांत आहेत. पण शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांची म्हणजे मोठी यादी या ठिकाणी तयार आहे. आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लिम्मन महाराज रेशमे हे आमदारकीचं यांचं स्वप्न आहे. आता या ठिकाणची जी काही जागा आहे महाविकास आघाडीमध्ये जर आपण बघितलं, ही जागा सध्या काँग्रेसला सुटलेली आहे आणि जर समजा आगामी निवडणुकीमध्ये ही जागा जर समजा शिवसेनेला नाही सुटली तर लिम्मन महाराज रेशमे हे अपक्ष निवडणूक लढतील असं राजकीय जाणकारामधून बोललं जातं. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? शिवसेनेचा शिवसैनिक जोपर्यंत महाराज शिवसेनेत नव्हते तोपर्यंत तसा त्यांच्याबद्दलचा विचार होता. ज्यांनी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पाईक होऊन काम करण्याचं, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या विचारावर चालण्याचा निर्णय जेव्हापासून घेतलेला आहे तेव्हापासून त्यांनी शिवसेनेच्या विरोधातलं एकही कृत्य केलेलं नाही. ते आमचे पक्षप्रमुख सांगतील तसंच ते राहतील. शिवसेनेच्या वतीनं जर ही जागा शिवसेनेला सुटली तर नक्कीच लिम्मन महाराज रेशमे असतील, आमच्या बेंजरगेताई असतील, या निवडणूक लढवतील. पण वेगळा काही निर्णय घेतील असं मला तरी वाटत नाही, कारण ते आता पक्के शिवसैनिक झालेले आहेत आणि शिवसेनेच्या विचारानंच ते कार्यरत आहेत. शिवसेनेच्या विचारापासून परावर्त ते होणार नाहीत आणि अपक्ष वगैरे निवडणूक लढवण्याचा कयास त्यांचा आतापर्यंत दिसून आलेला नाही. त्यांनी शिवसेनेच्या विचारासोबत कायम असतील असा माझा ठाम विश्वास आहे. निलंगा जे काही विधानसभा मतदारसंघ आहे, या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये
विद्यमान जे काही आमदार आहेत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सध्या तरी सक्षम पर्याय नाही असं राजकीय जाणकार बोलतात. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हा प्रश्न जरा वेगळा आहे सर. सक्षम पर्याय नाही असा एकही राजकारणी आपल्या या संबंध देशामध्ये नाही, जगात नाही म्हटलं तरी चालते. पर्याय तर असतोच. पण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे विद्यमान आमदार सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा मागचा राजकारण करण्याचा, समाजसेवा करण्याचा जो हातखंड आहे, यांच्यामुळे त्यांनी सक्षम विरोधक तयार होऊ दिले नाहीत अशी मानसिकता या निलंगा मतदारसंघामध्ये तयार आहे. परंतु आज घडीला निलंगा मतदारसंघामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकराला पर्याय जरी आहे नाही हा जरी संभ्रम असेल, पण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचाराला मात्र नक्कीच पर्याय आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मात्र नक्की सक्षमपणे कोणीही उमेदवार आला तर यावेळेस पर्याय देण्याची मानसिकता या मतदारसंघामध्ये तयार झालेली. आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे, या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या फॅक्टर काय राहील, काय नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला? या मतदारसंघामध्ये सकल मराठा समाजाचं मोठं योगदान आहे आणि एक संघटन, अत्यंत उत्कृष्ट असं संघटन या मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे. सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक चांगली बांधणी या मतदारसंघामध्ये केली असल्या कारणानं या मराठा आरक्षणाचा असेल, मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचा नक्कीच या मतदारसंघावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी जी काही विधानसभा निवडणूक आहे त्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं मग राजकीय चित्र काय राहील? निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती कशी राहील? या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे आज घडीला मराठा आरक्षणाचा विषय घेऊन ओबीसी आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा वाद जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत या मतदारसंघाचं चित्र आज तरी स्पष्टपणे सांगता येणार नाही. कारण या वादावर पडदा पडल्याशिवाय कोणत्याही मतदारसंघाचा निर्णय सांगणं आज कोणत्याही राजकीय भविष्यवेत्याला सांगता येणार नाही अशीच परिस्थिती या मतदारसंघाची सुद्धा आहे. जाता जाता 2025 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण राहतील तुम्ही आम्हाला काय सांगाल? या मतदारसंघाचा आमदार 2025 मध्ये हा काही मी भविष्यवेत्ता नाही सर, परंतु तरी सुद्धा मला असं म्हणावंसं वाटतंय, जो कोणी या ठिकाणी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षणाचा हा जो तिढा आहे सोडवण्यात जो कोणी यशस्वी होईल त्याच्या गळ्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आमदारकीची माळ पडेल. नाव घेऊन सांगता येणार नाही, परंतु नक्कीच जे प्रश्न या मतदारसंघाचे मार्गी लावतील असाच या ठिकाणी आमदार होईल. धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद जय महाराष्ट्र. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.